नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चवळीची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते बघूया। माझी आई कोणत्या पद्धतीने बनवत होती ते मी दाखवित आहे। खरंच खूप छान चवीला एकदम छान बनते। तर ही चवळीचे पानं घेतलेले आहे। पानं मी छान असे ना म्हणजे तोडून घेतलेले आहे चवळीच्या भाजीचे। तर याला ना पानं तोडले आणि त्याला धुवून घेतलेलं आहे न असं टोपलीत पाणी गळू दिलेलं आहे। आता त्यानंतर आपण त्याचे ना असे बारीक चिरून घेतलेली आहे। खूप बारीकही नाही चिरायची, या पद्धतीने चिरून घेतलेली आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 1 चम्मच मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यातनं 1च चम्मच मी जिरं टाकलेलं आहे, अर्धा चम्मच मोहरी। जिरं मोहरी तडतडली त्यानंतर बघा मी हे लसूण घेतलेलं आहे, थोडा भरपूर लसूण घ्यायचा आणि आलं टाकलं त्यातनं आणि जिरं टाकलं थोडं आणि ठेचून घेतलेलं आहे। ठेचलेला लसूण या भाजीमध्ये खूपच छान वाटतो, खूप चवी छान बनते। तर अशा पद्धतीने मी ठेचून त्यातनं शिजवून घेतलेलं आहे आता तेलामध्ये। आणि या भाजीला मी थोडे जास्तच कांदे वापरले आहे। 3 कांदे चिरून घेतलेले आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे, त्याचे बारीक काप करून घेतले आहे। हिरव्या मिरच्याचे काप केलेले आहे। या भाजीमध्ये ना पूर्वी ना लालच मिरच्या वापरायच्या, हिरव्या मिरच्या वापरत नव्हते, परंतु मी थोडे टाकलेले आहे आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहे। लाल मिरच्याला ना असे बारीक करून टाकायचे, परंतु मी थोडे जाड टाकलेले आहे। तर या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला ना शिजवून घ्यायचं आहे। बघा मस्त लसूण भरपूर वापरायचा म्हणजे ना ही भाजी खूप छान चविष्ट बनते। आता अर्धा चम्मच ना मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे। तर आता हे हळद पावडरही आपल्याला छान यातनं मिश्रणात शिजवून घ्यायची आहे। बघा छान मिश्रण आपलं शिजलेलं आहे। यावेळेला आता आपली चिरलेली ही भाजी आहे, तर ही टाकून घ्यायची आहे आणि हिला छान व्यवस्थित म्हणजे या मिश्रणामध्ये परतवायचं आहे। एका वेळेला म्हणजे तुमची मावत असेल कढईमध्ये तेवढी टाकून घ्यायची आणि मग थोडी अशी परतवून घ्यायची। समजा उरली असेल तर आपण नंतर म्हणजे थोडी चिमल्यानंतर टाकू शकतो, परंतु मी एकाच वेळेला टाकून घेतलेली आहे। बघा या पद्धतीने आणि मिश्रणात छान तिला परतवून घ्यायचं आहे, तर शिजवून घ्यायचं आहे। तर थोडी शिजली की बघा या पद्धतीने म्हणजे ही कमी होते शिजल्यानंतर बघा। आता ही कशी मुरून गेली आहे थोडी, तर यावेळेला आपल्याला भाजीचा अंदाज घेऊन चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला टाकलं ना तर आपल्याला समजत नाही भाजी कशी ती जास्त दिसत असते, म्हणून मिठाचं प्रमाण म्हणजे थोडं कमी जास्त होऊ शकतो, परंतु भाजी मुरल्यानंतर आपण टाकलं तर व्यवस्थित बनतं। आता मी 2-3 मिनिटं असं मस्त झाकून असं शिजवून घेतलेलं आहे। मध्ये-मध्ये बघायचं नाहीतर बुडाला लागू शकते। तर बघा आता आपली मस्त अशी चवळीची भाजी अशी छान शिजून तयार झालेली आहे। आता बघा या पद्धतीने मी शिजवून घेतलेली आहे, खूपच मस्त अशी तयार झालेली आहे। ही पोळीसोबत, भाकरीसोबतही खूप छान लागते, खायला तर एकदम चविष्ट। तर कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।